दादा कशाला पकडताय? सोडा ना दादा, सोडा ना, सोड सोड. सोड ना दादा, दादा. शिवा, शिवा, काय रे, काय झालं? त्यांना काय झालंय? माहित नाही, झोपले असतील कदाचित. झोपले असतील? असे कसे झोपणार आहेत? दादा, दादा, दादा उठा. दादा काय होत आहे? दादा. शक्ती, काय नाही, ते दारू बिरू पिऊन झोपला असेल. तू कशाला उगाच उठवत बसते? जाऊ दे, शंभू महादेवाने त्याला शिक्षा दिली असेल. नाही रे शिवा. दादा उठा ना. चला. आणि शिवा पण सोड. शिवा, त्यांना बघ तरी एकदा. बस बस. शिवा काय झालंय? असा का वागतोयस तू? असं म्हणजे कसा? अरे म्हणजे आपण मंदिरात आल्यावर किमान 5 मिनिटं तरी तू शंभू महादेवासमोर नमस्कार करतोस. आज चक्क माझा नमस्कार उरकण्याआधीच तू मंदिराच्या बाहेर पडला होतास. ते आपण ते म्हणजे असं. शिवा, तुला पुन्हा पोटात मळमळू लागलाय का? हा, तसंच झालं असेल म्हणून तुझं चित्त धाऱ्यावर नाही आहे ना. कसं तरी होत आहे का तुला? हा, ते मळमळायला लागलं, मग बाहेर आलो आपण. आणि आपण ना आधी डॉक्टरांकडे जाऊया आणि मग बंगल्यावर जाऊ. नाही नाही, डॉक्टर कशाला? लिंबू पाणी घेतलं तर बरं वाटेल ना. मळमळते ते, डॉक्टरकडे नको. नक्की? बरं, ठीक आहे, निघूया. हा, चल. एक मिनिट, एका त्या चिटकोबाची अर्धी शक्ती का लहान मुलामध्ये? हो, एका तान्ह्या मुलामध्ये. पण ते तान्हा मुलं आता खूप मोठं झालं असेल. ते कुठे आहे, काय करत असेल, कसं असेल, हे काहीच माहिती नाही चिटकोबाला. कसं शक्य आहे? इतके जादूचे प्रयोग करतो तो. कोणाला कधी मारतो, लहान करतो, गायब करतो. तो लहान मुलगा कुठे हे त्याला माहित नाहीये. हे बघा, आता मला जे माहिती आहे ना ते मी तुम्हाला सांगितलं. मला तर असं वाटतं ना, ती आदिशक्ती चिटकोबाला त्या मुलापर्यंत पोहोचू देत नसेल. आणि हे सगळं तुमची ती नटमोगरी कोण? मोहिनी, तिच्यामुळे झालं हे सगळं. ती मोहिनी जेव्हापासून त्या पिठाच्या बाहुलीत गेले ना, तेव्हापासून चिटकोबा शक्तिहीन झालाय. आणि जोवर त्याला तो मुलगा सापडत नाहीये ना, तोवर त्याच्या असुरी शक्ती त्याला परत मिळणार नाहीयेत. पण ऐका ना, आणखीन एक सांगितले चिटकोबाने. तो म्हणाला की मोहिनीची ती झालेली बाहुली आहे ना, ती जरी त्याला सापडली ना, तर काही शक्ती त्याला परत मिळतील. पण प्रॉब्लेम असा आहे की ती बाहुली मलाच शोधायला सांगितले, मलाच कामाला लावले. आणि ती बाहुली त्या शक्तीकडे, आणि तिच्याकडनं मला ती लंपास करायची. मग हे काम नीट करतो. करायचं आहे आपण.
मी एकटी करणार नाहीये, तुमची मदत लागणार आहे मला. मी काय मदत करू? हां, त्या शक्तीने ती बाहुली अम्मा अप्पाच्या घरी ठेवली असेल, तिथून कशी गायब करू मी? हां, हे बघ, वातावरण आधीच गरम आहे. चोरीच्या फंद्यात पडायचं नाहीये मला. कर तू काम. तुम्हाला खरंच असं वाटतं शक्तीने ती पिठाची बाहुली तिच्या घरात ठेवली असेल? मग कुठे ठेवली? शातीर आहे ती, माहितीये तुम्हाला. तिने ती पिठाची बाहुली तिच्या घरात ठेवलेली नाहीये. तिने जर बाहुली घरात ठेवली तर चेटकोबा ती बाहुली लंपास करू शकतो. मग कुठे? एक मिनिट येते, माझ्या ध्यानात येते. तुझं म्हणणं असं आहे ती बाहुली तिने स्वतःकडे ठेवली? अर्थात होय, 100%. कशी शक्य कसं आहे ते? नाही म्हणजे ती बाहुली हातात घेऊन गावभर मिरवत बसेल का? ते मला नाही माहिती, पण ती बाहुली तिच्या जवळ आहे आणि तिच्या पर्समध्ये आहे. पर्समध्ये? पर्समध्ये जर पर्समधून आपण बाहुली चोरली तर आपल्यावरच संशय येईल. आपण एक आयडिया करू शकतो. काय? आपण तशीच सेम टू सेम दिसणारी बाहुली बनवू शकतो. त्यांनी काय होईल? त्याने होईल असं की आपण बनवलेल्या बाहुलीची शक्तीच्या बाहुलीसोबत अदलाबदल करायची. पटतंय? पटतंय का? ए माझी सदुडी, माय टेडी, माय बियर, माझं गोंडस फूल, कधी येणार तू? किती वाट बघतोय मी तुझी. आय एम वेटिंग यू. येस, ये ना लवकर, किती वाट बघू. आली वाटतं, आली. वेलकम मिस श्रद्धा, वेलकम. आफ्टर लॉंग टाइम तुमचं दर्शन झालं बरं का. आम्ही तुम्हाला खूप मिसिंगलो हा, म्हणून खूप दिवसांनी तुम्ही आलात ना, म्हणून हा वसंता द हेअर कटर तुमचं टेडी बियर देऊन स्वागत करतो. हो, वेलकम लिया, वेलकम लिया, वेलकम लिया, वेलकम लिया. हो मी ते हे हा. थँक्यू सो मच वसंता. काय म्हणालात तुम्ही वसंता? तुम्हाला सुद्धा खूप दिवसाने मला कानावर हात बघा माझा कसा पावसा पडेल तर तुम्ही. मॅडम कशात तुम्ही? बरे आहात ना? खूप मिस केलं हो तुम्हाला, पण ना तुम्ही जरा हटल्यासारखे वाटताय हो. हो खरं? अहो नाही म्हणजे 100 ग्राम तरी तुमचं वजन कमी झाल्यासारखं वाटतंय. हात सोड ना. नाही सोडणार. हात सोड ना. नाही सोडणार. हात सोड ना त्याचा. नाही सोडणार. सोडला बोला. सोडलास ना? श्रद्धा मॅडम, बाकी घरी सगळं व्यवस्थित? तुमचं घर बांधून झालं? हो,
गावी लग्न कसं झालं आणि घरचे कसे आहेत मुळात? अगदी मस्त मजेत. नाव आय एम कम टू द पॉइंट. ॲक्च्युली नॉट ऑनली बट ऑल्सो आपण आपलं ठरलंय तसंच करणार ना सगळं. काय प्लॅनिंग ठरलंय तुमचं? ऍक्च्युली ना नंद्या, काय माहिती आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केलाय. ऍक्च्युली आम्ही आता जाणार हॉटेलला, तिथे मस्त मिसळपाव खाणार आणि त्याच्यानंतर आम्ही गार गार कोकम सरबत पिणार आहोत. अरे हा प्लॅन तर आमचा ठरला होता ऑलरेडी. नाही नाही, हा प्लॅन आमचा ठरलाय. अरे असं कसं होईल? आमचा ठरलेला प्लॅन आहे. अरे काय अरे नाही, तुझ्या आधी आमचा ठरलाय. तू एक काम कर, तू घरी जा. वस्त्र तू फुकटेमध्ये तुझी गाडी आणू नको. आमचा प्लॅन ऑलरेडी ठरला होता ना रे. गाडी नाही, तू मध्ये येतोस. हे बघ, अरे तुझ्या आईने घरी चिकन केलंय, चिकन सुक्का चिकन. तू जा घरी जा खायला. हे काळं मटण जरी केलं असेल ना तरी मी घरी जाणार नाही. आपला प्लॅन ठरलेला आहे ना. का भांडताय? हे बघा, मला भूक लागली आहे ना असा मेसेज केला होता. दॅट्स वाय आय एम प्लॅनिंग डेट. अरे पण असा मेसेज मला बी आलेला ना. तुम्ही दोन डेट वर प्लॅनिंग. ओ मॅम, इट्स रॉंग, इट्स करेक्ट नॉट. इट्स ऍक्च्युली व्हेरी व्हेरी पेनफुलिंग. आय एम हर्टिंग. दॅट्स. एक मिनिट. हे बघा, मला भूक लागली आहे ना असा मेसेज केला होता. गावी लग्नाला गेले होते ना, तिथे आदिशक्तीचं मंदिर होतं. तिथून हा प्रसाद आणलाय. हे घ्या. हा तुम्हाला देऊन मी खायला जाणार होती. मला भूक लागली. गप्प बसा. ओ ऐका ना. ओ टेडी, टेडी यार. हो टेडी बियर. टेडी आता खा. टेडी. प्रसाद राहिला हातात फक्त तिच्या ऐवजी. अरे किती पैसे खर्च करून हा आणला होता. तुझ्यामुळे त्याने घेतला पण नाही, त्या हातात निघून गेल्या. अरे पण तू का आलास मध्ये? तू कमी द्यायलास. तू आडवा आलास माझ्या. अरे त्याने घेतला होता रे. अरे तू मध्ये आता ते मला जायचं. तू मला मी बनवतो. हे बघ करू ना, यावेळी कुठलीही गडबड होता कामा नाही. जर यावेळी गडबड झाली तर मी तुला बाल्कनी. जातो बघतो. अरे या लवकर रे, या लवकर. ए बाई, ती येईल ना बावली घेऊन की येणार? हो, येते. मला 100% खात्री आहे ती येईल. पण हे बघा, माझा ड्रामा सुरू झाला तुम्ही तुमच्या कामाला लागायचे ना. हा, आपली मोहिनी अमेरिकेला होती तेच बरं होतं. इथे आले आणि भद्रा, हे बघ, नशिबाच्या पुढे कोणाचं काही चालतं का? पण तू असं खाणं पिणं सोडशील तर कसं चालेल ग? प्लीज, हे बघा, तुम्ही काही करा पण माझ्या मुलीला माझ्या डोळ्यासमोर आणून उभं करा. मला तिला बघायचंय. मला डोळ्याने बघायचंय. तुम्ही करा ना काहीतरी. ना तिला, ती जिथे कुठे असेल तिला शोधून आणा. मला माझ्या डोळ्यासमोर माझी लेक मला पाहिजे. शोधून आणा तिला. तुम्हाला कळत कसं नाहीये? अरे करुणा, काय करू मी? भद्रा मॅम, शक्ती, तू आली ये ना. तू अशी काय झालंय? मला ना मोहिनीची खूप आठवण येते. इतकी वर्ष ती आमच्यापासून खूप दूर होती. 7 समुद्रा पलीकडे. आता कुठे ते आमच्यासोबत राहून आम्ही आनंदाचे क्षण जगत होतो. पण ती सुद्धा चिटकोबाने हे असे दिवस दाखवण्याआधी माझा जीव का नाही घेतला त्याने?
आज होत करून येता म्हणून माझा जीव का नाही गेला? मोहिनी का सोडून गेलीस मला आम्हाला? भद्रा मॅम, शांत व्हा भद्रा मॅम, प्लीज रडू नका तुम्ही. कशी शांत हो? सांग ना, कशी शांत हो मी? त्या राक्षसाने माझ्या लेकीला माझ्यापासून हिरावून घेतलं. अगं, आमच्या म्हातारपणाची काठी होती ग ती, आधाराची काठी होती. ती त्याने हिरावून घेतली. हा, आता मोहिनीची ती झालेली बाहुली जर आमच्याकडे असती तर आम्ही तरी जगलो असतो कसं बस. पण आता तर ते पण शक्य नाहीये ना. हो नाहीये ते शक्य. तो राक्षस चेटकोबा ती बाहुली मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ती बाहुली मी फक्त माझ्याकडे ठेवली आहे. ती अशी कुठेही ठेवली तर ती बाहुली सेफ राहणार नाही. नाही, तू तू बरोबर बोलतेस. पण आम्हाला असं वाटतं ना, तू आता इथे आलीस ना तर तू असेपर्यंत मोहिनीला आमच्याकडे असू देत ना. मला थोडं बरं वाटतं. तू इकडे जाशील ना परत, तेव्हा तू घेऊन जा, हवं तर परत घेऊन जा तू. पण तू असेपर्यंत माझी लेक माझ्याजवळ ते ना. हो म्हणजे बरं वाटतं. आम्ही आमच्या मुलीसोबत आहोत असं मला वाटेल. प्लीज. म्हणजे तू आहे ना यांची शेवटची इच्छा समज. मला म्हणायचंय की आई वडिलांचं मुलीवर असणारं प्रेम असं समज. ठीक आहे, एक मिनिट. मोहिनी, माझं पिल्लू, माझं पिल्लू. थँक्यू सो मच. आरोहण, कशी निरागस निश्चित पडले हे मोहू बाळा. येतोस माझे सुख माझ्या मदतीला. चल. थँक्यू. पीठ मळायला घे, सामान तिथे ठेवलंय. पीठ मिळाला नाही, मला नाही जमणार, तुम्हीच करा. माझा बॉस व्हायचा प्रयत्न करू नकोस. जेवढं सांगितलं तेवढं काम कर, नाही तर त्या परातीत तुला टाकून तुला मळीन. काढ ते सामान. ठीक आहे. काय करतोयस? काय फिरतोयस?
चल चल घाई कर पटकन. बॉस खरंच सांगते मला नाही जमणार. हे बघा हे परत तसंच झाले बॉस, काय करू सांगा ना मला नाही जमत आहे. आता ते पीठ टाक. बॉस पिठाची अवस्था अशी झाली ना, जर तळलं ना तर त्याच्या पापड्या होतील बावली एवढ्या. मळ आता. बावली होईल की नाही मला माहित नाही बॉस, पण माझा नक्कीच बावला झालाय. एक काम करा तुम्ही आहे ना, मला त्या शक्तीच्या बॅगेत भरा. अरे नीट मळ. बस बस झालं झालं बस झालं. बस बस काय? माझ्या हात चिकटले, माझ्या हात चिकटले बस, माझा हात चिकटला बस. बस सोडा ना, हात चिकटला माझा. कटला कसं काय, गम आहे का काय? मला काय माहित. सोडव ना हात. सोडवा. अरे माझाही हात चिकटले. तुमच्या हाताला गम होता. अरे सोडवा ना. अरे हात कसं काय चिकटलं? तू काय करतोयस? माझा बेड तोडशील. काढ पाय काढ. खेच. फायनली आपल्याला बाहुली सापडली. अरे हे सगळं काय करते तुम्ही? तुम्हाला बाहुली बनवायला सांगितलं होती ना, मग हे खेळ काय खेळताय? खेळ खेळत नाहीये. बावळी सापडली ना म्हणून फुगड्या खेळतोय. गप्पे. आम्ही पीठ मळत होतो, आमचे हात चिकटले. हात चिकटले? आम्ही पीठ मळत होतो पण काय माहित आमचे हात चिकटले. आणि हे गावाचं पीठ आहे ना, की अजून काय भलतं घेतलं? अगं गावाचं पीठच आहे, पण आम्हाला माहित नाही आमचे हात कसे चिकटले. आता काहीतरी कर. काय होऊन बसले? काय करू? थांबा, ही ठेवते बाहुली. मी एकदम तू हात लावू नकोस, तुझेही हात चिकटतील. मी हे ना पाणी यावर होते, तुम्ही हळूहळू असं सोडवण्याचा प्रयत्न करा. हा खाली खाली करू ना खाली. नाही दम तिथे नको इथे थोडंसं पाणी टाक. थोडंसं नाही, अजून टाक. नाही भद्रा. शिवा थांब, मी आलेच. थांब. कुठे चालली बळ? मी भद्रा मॅमला भेटून येते. का? अरे शिवा, त्यांना सांगून येते की ती बाहुली ना कुठे खिडकीत वगैरे ठेवू नका. तो राक्षस चेटकोबा काहीही करेल. त्यांना सांगते की सगळ्या खिडक्या नीट बंद करा म्हणून. बरं ठीक आहे, मग आपण आहे गुहेमध्ये, ये तू. हो.